मागाशी बोललो, या अशा ज्यांची लायकी नसते अशा माणसाबद्दल बोलणे आम्ही उचित आम्हाला वाटत नाही। आणि हे सर्व जे काल गेलेले होते फक्त भाड्याची लोक आहेत, त्यांना काल 5-10 हजार खर्च आला असेल तर भारतीय जनता पार्टीकडून अरुण शेठकडून ते 50,000चा बिल देतील अशा प्रकारची ही लोक आहेत। त्यामुळे यांच्याबद्दल आम्ही बोलणे आम्हाला काय उचित वाटत नाही। आणि आमचा काम आहे की जनतेच्या ज्या सुविधा आहेत, जनतेच्या ज्या पाणी प्रश्न असू दे, टॅक्सचा विषय असतो, रस्त्यांचे प्रश्न असू दे, ज्या ज्या जनतेला आवश्यक सुविधा आहेत त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्या दृष्टीने आम्हाला रस्त्यावर यावं लागेल तर रस्त्यावर येऊन या नागरिकांच्या जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम आमच्या पक्षामार्फत चालू आहे। आणि याच्या पुढे भाजप पक्ष असा आहे की कामाचा कधीच वेळ घेत नाही आणि कधी पैशाने काम करत नाही। माझा थेट त्याला इशारा आहे, हे तुम्ही करत असाल, जे तुमच्या पक्षात होत असाल, तुम्ही विकले गेले असाल, तुम्ही पैशाने काम करता, इथे पैशाने काम करत नाही। आमचा नेतृत्व खंबीर आहे, आमच्या सोबत आमदार प्रशांतदादा ठाकूर आहे, तसेच गटनेता परेशदादा ठाकूर आहे आणि नेहमीच आम्ही जनतेची कामं करत राहू असा उल्लेख करापेक्षा हीच कहाणी तुम्ही करत असाल म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारता ना। हे पैसे तुम्हीच घेत असाल, आमचा पक्षाचा कोणी पण कार्यकर्ता कोणच पैसे घेत नाही, कधी पण कोणाला पण विचारा असं म्हणणं आहे। म्हणून माझा एक त्यांना पण प्रश्न आहे, तुम्ही आता विचारता खरोखर मग तुम्हीच होतं भाड्याने, आता ते तुमचं आंदोलन आहे मग तिथं भाड्यानेच पैसे घेऊन बोलवणार, तिथं 500 रुपये 1000 रुपये देऊन माणसं बोलवणार आता